देवयानी, देवयानी, दार तो उघड. कुठे लक्ष? इतक्या वेळ डोरबेल वाजत होते, तुला ऐकू नाही आले? आम्ही बेडरूम मधून तुला हाका दिल्या, त्याही नाही ऐकू आल्या. देवयानी, कुठे लक्ष तुझं? अजून त्याच्यातच आहेस. आम्ही तुला एवढं सगळं समजवलं, तू आम्हाला प्रॉमिस केलंस आम्ही सगळं विसरून जाऊ, पण तू अजून विसरलेलं दिसत नाहीयेस, हो ना? मी चहा घेऊन येते. श्राव्या, माय स्वीट हार्ट, इतकं उशीर का झालं? तुला माहित आहे ना, मला वाट पाहायला आवडत नाही. श्राव्या, आय मिस्ड यू व्हेरी मच. हे इतकं टेन्शन का? केटी, आपल्या रिलेशन बद्दल मी माझ्या घरच्यांना सांगितलंय. मी सांगितलं ते योग्य केलं ना?
किटी, तू काहीच का बोलत नाहीयेस? हे बघ, मी जर सांगितलं नसतं ना तर त्यांना आज ना उद्या ते बाहेरून नक्कीच कळलं असतं. आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना, मग यात लपवण्यासारखं काय आहे? श्राव्या, तुझ्या घरच्यानं ही गोष्ट सांगायला नको होतीस. का? यू नो आय एम मॅरिड. श्राव्या, त्यांनी काय फरक पडतो? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? ऑफकोर्स आहे. आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे आपण समजू शकतो, पण लोकांचं काय? लोक वेगळ्याच नजरेने आपल्याकडे बघतील. किटी, तूच मला सांग, मी काय करायला हवं होतं? मी माझ्या घरच्यांना सांगितलं ना तर प्रत्येकाने मला विरोध केला. माझी मम्मा तर तिने मला तुझ्यामुळे हे प्रोफेशनही सोडायला सांगितलंय. पण मी तुलाही नाही सोडणार आणि हे प्रोफेशनही नाही सोडू शकत मी. किटी, मी त्यांना वाटेल ते बोलून आलेले. पुढे याचे काय परिणाम होतील मला नाही माहित. मला खूप भीती वाटते. उद्या कदाचित मला माझं घर सोडावं लागेल. मग मी काय करू? कुठे जाऊ मी उद्या? मला काही नाही कळत आहे. अरे अरे वेडी, त्याची काळजी करू नकोस. अशी परिस्थिती आली ना तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. तू राहायला इथे येऊ शकतेस. किटी, येस श्राव्या. किटी, तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना? केटी, तू काहीच का नाही बोलत आहेस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. श्राव्या, उत्तर तुला माहित आहे ना, मग हा प्रश्न का? माझ्यावर विश्वास नाही? प्लीज असं म्हणू नकोस रे. माझा तुझ्यावर विश्वास नसता ना तर मी इथपर्यंत आलेच नसते. विश्वास आहे ना, मग हा प्रश्न का? सॉरी. नो सॉरी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. केटी, हॅलो. हॅलो. विक्रमादित्य, वाचली का चिठ्ठी? वाचवलीस का बायकोची अब्रू? हे हॅलो. हे हॅलो. हॅलो. काय करावं काही कळत नाही.
ही मुलगी असं कसं वागू शकते? अभिलाषा, अगं तूच असा धीर सोडलास तर कसं होईल? हे बघ, श्रावणीने जरी कितीही चुकीच्या मार्गाने जायचं ठरवलं तरी आपण घरातली सगळी मोठी माणसं तिला थोडंच तसं करू देणार आहोत, नाही का? हो, पण वहिनी, ती आपलं कुणाचंच ऐकत नाही. जी मुलगी माझा प्रत्येक शब्द ऐकायची, आज तीच मुलगी एवढी मोठी झाली की अगं, किती त्रास करून घेते. हो, मग काय करू? ती त्या केटीच्या प्रेमात पडून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेणार आहे. हे सगळं समोर दिसत असतानाही मी कशी शांत राहू? निदान तिने त्याच्या वयाचा, त्याचं लग्न झालंय, त्याला मूल आहे, या सगळ्याचा विचार नको का करायला? आपण काही सांगायला गेलं तर ऐकत नाही. आता रडण्याशिवाय दुसरं माझ्या हातात काय आहे तुम्हीच सांगा. अभिलाषा, तू असा विचार करून बघ ना, श्रावणी काय आता लहान नाहीये. ती हे जे काही वागते ना, त्यात तिच्या वयाचाच दोष अधिक आहे. आणि या वयातली मुलं आपण काही सांगितलं तर ताबडतोब थोडंच काय ऐकणार आहे? अरे, श्रावणीला बऱ्या वाईटाची जाण आहे. आपण नीट समजावून सांगितलं ना तर ती नक्की त्याचा विचार करेल. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सगळे मिळून लवकरात लवकर श्रावणीला या प्रकरणातून बाहेर काढू. विक्रम, चहा. विक्रम, अरे वा, खूप खुश दिसतेस. माझ्या खुश होण्याचं कारण कळलं ना तर तुझा विश्वासच बसणार नाही. काय झालंय सांग ना. नील, अरे आज साईमानचा फोन आला होता. साईमानचा फोन आला होता? खरं सांगतेस तू? मी बोलले ना तुझा विश्वास बसणार नाही म्हणून. नाही, साईमानचा फोन आला म्हणून आम्हाला जेवढं आश्चर्य वाटते ना त्याहीपेक्षा त्यांचा फोन येऊन गेल्यावर तू जास्त खुश आहेस या गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटतंय. काय म्हणाल्या साईमा? घरातल्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपल्यालाही बोलवलं.
आपल्यालाही बोलवलं. कसं शक्य आहे रागिणी? अरे मलाही हाच प्रश्न पडला होता, पण साईमा म्हणाल्या की घरातल्या पूजेसाठी राजेश शिर्के घरातल्या सगळ्यांनी हजर असायला हवं असं राजज्योतिषांनी सांगितलं, म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलंय. आपण जाऊया ना? तुला काय वाटतं? जायला हवं. त्यानिमित्ताने का होईना आपण सगळेजण पहिल्यांदा एकत्र येऊ. ठीक आहे, जाऊया आपण. पण जे झालं ते एक प्रकारे बरं झालं. त्यानिमित्ताने का होईना पण सोहम नावाचं चॅप्टर एकदाचा काय तो संपला. आता यापुढे काही त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आम्हाला कळतंय आता तू कुठल्या मनस्थितीतून चाललीस. नाही विक्रम, नाही. तुला नाही माहित इथे काय घडलं. देवानी, हे बघ, ह्या गोष्टींचा तू जेवढा विचार करशील ना तेवढा तुला त्रास होणार आहे. म्हणून आम्ही तुला सांगतोय की यातनं लवकरात लवकर बाहेर पड. एवढं सोपं नाही येते विक्रम. कशी बाहेर पडूयात ना? हॅलो. हॅलो. अरे बोला ना. हॅलो. काय प्रॉब्लेम काय तुमचा? हा, बोलतायत नाही का? विक्रम, जाऊन विचार तुझ्या बायकोला सत्य काय हे तुलाच कळेल. ए तू, हॅलो, ऐक, तुला जे काय बोलायचं ना ते समोर येऊन बोल आमच्या. कळलं ना? हे असले चिठ्ठ्या पाठवायचे आणि असे फोन करायचे भिकार धंदे सोडून दे. समोर ये. हॅलो.